हॅलो फ्रेंड्स, विजय जाधव चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत SBI स्पोर्ट कोटा भरतीबद्दल. तर त्याआधी आपल्या विजय जाधव चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. तुमच्यासाठी असेच नवनवीन सरकारी जॉबचे अपडेट आणि शाळेचे अपडेट तसेच योजनांचे पण अपडेट आपण घेऊन येत राहतो. तर चला बघूया. तर भारतीय स्टेट बँकेमध्ये खेळाडूसाठी भरती निघलेली आहे. तर यासाठी कोण अप्लाय करू शकता आणि याची शैक्षणिक पात्रता काय, वयाची अट काय ते बघूया आपण. तर यामध्ये 2 पदे दिलेली आहेत. तर पहिल्या पदाचे नाव आहे ऑफिसर स्पोर्ट्स पर्सन, यासाठी 17 जागांसाठी भरती निघलेली आहे. आणि दुसरा आहे क्लेरिकल स्पोर्ट पर्सन, यासाठी 51 जागांसाठी भरती निघलेली आहे. टोटल 68 जागांसाठी भरती निघलेली आहे. तर यासाठी जे क्रीडा प्रकार पाहिजे तर यामध्ये दिलेले आहेत. तर बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, हॉकी, कबड्डी, टेबल टेनिस, बॅडमिंटन असे खेळांचे प्रकार दिलेले आहेत. तर यासाठी जी शैक्षणिक पात्रता लागणार आहे तर ती आहे, पहिल्या पदासाठी शैक्षणिक पात्रता लागणार ती कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजे तुमच्याकडे आणि गेल्या 3 वर्षामध्ये तुम्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केलेले असावे. आणि पद क्रमांक 2 साठी कोणत्याही शाखेतील पदवी आणि संयुक्त विद्यापीठ संघाचा एक भाग म्हणून त्याने राज्य, जिल्हा किंवा विद्यापीठासाठी कार्यक्रमामध्ये चांगली कामगिरी केली असावी, भाग घेतलेला असावे, असे अप्लाय करू शकता. आणि असं जी वयाची अट लागणार आहे ती SC आणि ST साठी 10 वर्षे सूट दिलेली आहे त्यांनी. तर पद क्रमांक 1 साठी 21 ते 30 वर्ष आहे आणि पद क्रमांक 2 साठी 20 ते 28 वर्ष आहे. आणि याचे जे नोकरीचे ठिकाण असणार आहे ते संपूर्ण भारतमध्ये असणार आहे. हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला लागणारी फी आहे ती जनरल OBC साठी 750 रुपये आहे. तसेच SC, ST, PWD साठी फी नाही आहे, त्यांच्यासाठी फ्री आहे. तर SC, ST वाले फॉर्म भरू शकता फ्रीमध्ये. आणि याचे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ती 14 ऑगस्ट आहे. तर 14 ऑगस्टपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. आणि परीक्षेची डेट आहे नंतर कळवण्यात येणार आहे. तर तुम्हाला याच्यावरती एक व्हिडिओ टाकेल. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या विजय जाधव चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. तुमच्यासाठी असेच नवनवीन सरकारी जॉबचे अपडेट आणि शाळेचे अपडेट, योजनांचे अपडेट घेऊन येत राहतो.